कुडूम कुडूम मस्त कुरकुरीत आपली आलू वडी तयार आहे। डीप फ्राय केलं ना तर खूप जास्त तेल पितं ते आणि तेलकट लागतं, त्यासाठी त्याला शॅलो फ्रायच करायचं तर छान लागतं। हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज बनवायचे आहे आपल्याला आलू वडी, अरबीच्या पत्त्यांचे वडे बनवायचे आहे। चला तर मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, काय काय मी त्याच्यासाठी सामग्री वापरते तेच तुम्हाला दाखवते आहे। आलू वडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग किचनमध्ये तुम्हाला दाखवते त्यासाठी काय काय साहित्य घेतलं मी आणि मी आलू वडी कशा पद्धतीने बनवते। सर्वात अगोदर आलू वडी बनवण्यासाठी लागणारे आलूचे पानं घेऊन आलेली आहे मी। आता या पानांना स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता त्यांचा आपल्याला या शिरा काढून घ्यायच्या आहे चाकूच्या मदतीने आणि मग लाटण्याने त्यांना लाटून घ्यायच्या आहे की त्या शिऱ्या छान निघल्यावर दबल्या जातील या प्रकारे। चला तर तुम्हाला दाखवते आता आलू वडीची रेसिपी। आलूची पानांची या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या, याच्यामुळे तो आपल्याला म्हणजे छान लागतो खायला, हे आपल्या दातात अडकत नाही। या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या असतात, हे बघा अशा प्रकारे। हलूवार काढायच्या या शिरा, नाहीतर आपलं पान तुटलं जातं आणि त्यातील भरलेलं आपलं सारण निघू शकतं। त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या मी, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सोललेल्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून घेतला। हे सर्व हे आपल्याला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायची याची पेस्ट। लसूण हे सर्व आपल्याला यात टाकून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यात अर्धा चम्मच ओवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा चम्मच यात। त्यानंतर आपल्याला यात टाकायचे आहे अर्धा चम्मच इतकी सफेद तीळ। हे सर्व आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे खूप छान कुरकुरीतपणा येतो आपल्या ह्या आलू वडीला। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यात हे पूर्ण जे आपण आणलेलं आहे ना वाटण बनवून, हे टाकून घ्यायचं आहे। हळदी पावडर, त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे चवीपुरता मीठ आणि थोडं पाणी टाकून हे सर्व आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर जास्त पातळही नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे, मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर पाहिजे। याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून मी हे बॅटर तयार करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्टसरच बॅटर करावं लागतं, हे जास्त पातळ नाही केलं जास्त पातळ झालं तर आपल्याला हे पानांना चिटकत नाही। मग थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बॅटर छान तयार झाल्यानंतर जेव्हा आपण हे बॅटर पूर्ण तयार झालं की त्यात आपल्याला अर्धा लिंबू लिपलून घ्यायचा आहे। लिंबूची क्लिप इथं राहून गेली माझ्याकडून। इथं आपलं बॅटर पूर्ण रेडी झालंय। आता आपल्याला पानांना हे बेसन लावून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित गठ्ठा तयार करायचा आहे। त्याच्या अगोदर आपल्याला हे पाणी गॅसवर तापण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। पाणी तापलं की लवकर, इथं मी या कढईत अर्धी कढई पाणी भरून घेतलेलं आहे। इथं पाणी तापतंय तोवर आपल्याला हे बॅटर चांगलं झालंय आपलं। आता आपल्याला पत्त्यांना त्यांना लावून घ्यायचं आहे। बघा अशा याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं। आता आपल्याला पानं उलटे करून पानांना याला लावून घ्यायचं आहे।
आता आपल्याला पानाला हे बॅटर लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला पानांना हे बॅटर चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. चारीमेर चांगलं बॅटर लागलं पाहिजे. हे पानं काल आणून ठेवलेले होते म्हणून थोडेसे कोमजलेले वाटत आहे, पण आपल्याला शहर सिटीमध्ये ताजे पान कुठून भेटतील, त्यासाठी जसे आहे तसेच काल आणून ठेवले होते आहोंनी संध्याकाळी. मी आज संध्याकाळी बनवायला घेतले. सर्व पानांना आपल्याला व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं आहे आणि एकावर एक ठेवून असा गठ्ठा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे. पाणी पण तापतंय तोपर्यंत आपला हा गठ्ठा बनून होईल. हे बघा, एक पान ह्या साईडला ठेवायचं तर दुसरं पान त्या साईडला ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही तिन्ही चारही पानं एकावर एक ठेवून व्यवस्थित असा गठ्ठा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, हा गठ्ठा तयार केल्याने आपले पानांची घडी छान बसते आणि पानांना जी आपली वडी असते ना तिला लेअर खूप छान सुटतात आणि खायला पण खूप भारी लागतात आणि पूर्ण भाकरवडी सारखा त्याचा आकार बनला जातो. खूप छान लागतात खायला. पानांना आता पूर्ण बेसन लावून झालेलं आहे. आता या पानांना आपण असं दुमडून घेऊया. अशा प्रकारे पानं दुमडून घेतल्याने लेअर खूप छान येतात. त्यासाठी हे असा गठ्ठा तयार करून घ्यायचा आहे. बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं तुम्ही एकदा करून बघा. खूप छान टेस्टी लागतात हे आलू वडी खायला. घरात सर्वांना खूप आवडतात आणि मला तर खूपच जास्त आवडतात. आता आपला गठ्ठा पूर्ण रेडी झाला. आता हे पानं आपल्याला शिजवायला ठेवून घ्यायचे. हे 4 पानांना एकावर एक ठेवून असं मोडून घेतलंय व्यवस्थित. आता याला आपण भापवरती जवळजवळ 20 मिनिटं शिजवून घेऊया. आता आपल्याला त्याला वाफेवर ठेवून द्यायचं आहे शिजवण्यासाठी. इथं आपलं पाणी पण चांगलं तापलेलं आहे. त्यावर ही चाळण ठेवली. चाळणीवर आता आपल्याला पाण्याचा गठ्ठा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट छान आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. गठ्ठा व्यवस्थित पाण्यावर ठेवून दिलेला आहे चाळणीवर आणि त्यावर झाकण झाकून दिलेलं आहे. पाणी कढईच्या आपल्याला लेवलमध्येच ठेवायचं आहे. जास्त पाणी झाल्यामुळे आपलं बेसन पूर्ण पाण्यामध्येच निघून जाईल. त्यासाठी पाणी थोडं व्यवस्थित म्हणजे ह्या आपली जी भापवडसाठी ठेवलेली आहे ना चाळणी तिच्या थोडं लेवलला कमीच ठेवायचं पाणी. ते पाणी उकळ येते ना, पाणी वरती येतं जाळीच्या, त्यासाठी. आता याला 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवून थंड करून मग आलू वडे आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि मग शॅलो फ्राय करायचे आहे. आता आपली 10 ते 15 मिनिटं आपले झालेले आहे. आपली आलू वडी छान शिजली असेल तोपर्यंत मी इथं पीठ मळून चपात्या करायला घेतल्या. डाळ, भात, चपाती आणि आलू वडी असा आजचा मेन्यू आहे. आता तुम्हाला दाखवते आपली आलू वडी शिजली असेल. असा या चाकू टोचून बघायचा. आपला चाकू असा पूर्ण क्लीन आला म्हणजे हे आपले आलू वडी शिजले असते. आता यांना थंडे करून याचे काप करून घ्यायचे आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण थंड करून घ्यायचंय आलू वडी बनलेलं आणि मग त्याला काप करून असेच कापले ना गरम गरम मध्ये तर आपली आलू वडी तुटली जाती. असं त्याला एक सारखी लेअर नाही येत. त्यासाठी त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर त्याला कापायचं आणि शेलो फ्राय करायचं. कोणी कोणी लोक त्याला ड्रीप फ्राय पण करतात, पण मी त्याला शेलो फ्रायच करते. छान लागतात, तसेच कुरकुरीत लागतात. आता आपली आलू वडी छान अशी थंड झालेली आहे. आता याला कापून घ्यायचं आहे आणि कापून तव्यावरती तेल टाकून शालो फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्हाला पण दाखवते कशा बनलेला आहे. इथं मयंक दर्शीचं बघा काय चाललंय दोघांचं. हाय काय चाहते ना कोथिंबीर की नहीं आलू वड़ी बन रही है आलू वड़ी. और गैस मेरे ना लास्ट में ना व्यू भी देखो तो इसलिए पूरी वीडियो देख के जाना. हे बघा, वाव किती छान लेअर आलेली आहे आपल्या आलू वडीला. बघा तुम्ही पण. आता यांना फ्राय करायचे आहे. फ्राय केल्यानंतर पण दाखवते तुम्हाला. अगोदर यांना कापून घेते. मला ह्या आलू वडी खायला खूप आवडतात. थंड झाल्यानंतर अशा छान बनतात आपल्या आलू वड्या. बघा किती छान लेअर आलेले आहे त्यांना. आता सर्व कापून घेते मी आणि पटपट मग फ्राय करून घेते. डाळ, भात आणि चपात्या पण बनलेल्या आहे. आता मग जेवण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या आलू वड्या तयार झालेल्या आहे. बघा तुम्ही पण कशा दिसत आहे ना, छान दिसत आहेत पूर्ण भाकरवडी सारख्या. इथं तव्यावर तेल पण तापवायला ठेवलेलं आहे मी. त्यातच आता हे 2-2, 4-4 टाकून
आलूवड्या तळून घेणार आहे. शॅलो फ्राय करणार आहे मी त्यांना, डीप फ्राय नाही करणार आहे. खूप छान टेस्टी बनल्या होत्या आणि लिंबू टाकल्यामुळे खूप छान टेस्ट लागते आलूवड्यांची. अशा प्रकारे आलूवड्या फ्राय करून घेणार आहे. ह्या आलूवड्या फ्राय करत असताना मला असं वाटलं मी फिश फ्राय करते का असं वाटत होत्या. बघा तुम्ही पण, खूप छान झाल्या होत्या आलूवड्या, खरंच भारी लागत होत्या खायला. आलूवडी तयार. कशा वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा बरं. बघा झाल्या आपल्या आलूवड्या तयार. कशा वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला आता बाकीच्या पण सर्व वड्या मी तळून घेते आणि मग आम्ही सर्वजण जेवण करून घेतो. आज डाळ भात, आलूवडी, शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या असं स्वयंपाक आहे आज. या तुम्ही पण जेवायला. अप्रतिम, एक नंबर। गाइस आलू वड़ी तो बहुत अच्छी तो बनी है, पर मैं सोच रहा हूँ कि अपन है ना कोथमीर वड़ी भी खाएंगे। अब अगली बार मैं मम्मी से ना कहूँगा कि कोथमीर वड़ी बनाए। एक नंबर बनली आलूवडी. मेहनत आहे पण खायला एक नंबर लागते. लिंबू टाकल्यामुळे आणखी जास्त त्याचा स्वाद वाढला आहे. कशी वाटली तुम्हाला आलूवडीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.